हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मुलांसाठी सुट्ट्यांमध्ये खाण्यासाठी चटपटीत, कुरकुरीत आणि एकदम मसालेदार अशी ही पापडी। तर चला यासाठी लागणार आहे साहित्य ते बघूया। तर मी इथे गव्हाचे पीठ जे आहे 3 ग्लास घेतलेले आहे आणि जिरं आणि ओवा 2-2 चम्मच घेऊन गरम करून त्याची पावडर केलेली आहे आणि ती पावडर मी इथे 3 चम्मच घेतलेली आहे। अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे आणि थोडी हळद घेतलेली आहे। तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट तुम्ही जास्त घेऊ शकता तुमच्या आवश्यकतेनुसार। आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आणि यामध्ये आता मी घेणार आहे कस्तुरी मेथी 3 चम्मच। कस्तुरी मेथीमुळे एक रेसिपीला खूप छान टेस्ट तर येतेच आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो सुद्धा मुलांना आणि आपल्या मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो। आणि इथे मी अर्धी पळी घेतलेलं आहे गरम केलेलं तेल। कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आणि इथे हे सगळं मिश्रण जे आहे ते चम्मचने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला चम्मचने मिक्स करायचं आहे कारण तेल गरम आहे। अशा पद्धतीने बघू शकता। आता हे आपण मिश्रण जे आहे ते हाताने मस्तपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला जो आहे सगळ्या पिठामध्ये एकदम एकजीव होईल आणि जी पापडी आहे ती सुद्धा खाण्यासाठी आपल्याला टेस्टी बनेल। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मूठ वळेल इथपर्यंत मिक्स करायचं आहे। बघू शकता अशी मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे सगळे मसाले आणि तेल जे आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण पीठ भिजवण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरला असलेलंच पाणी वापरायचं आहे। आपल्याला गरम पण पाणी करायचं नाही आहे आणि कोमट सुद्धा नाही, अगदी नॉर्मल टेम्परेचरला असलेलंच। तर पीठ इथे आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आता इथे आपलं पीठ जे आहे ते एकदम मळून तयार झालेलं आहे आणि हे पीठ आपण अर्धा तास ठेवू सुद्धा शकतो, किंवा जर तुम्हाला लगेचच पापडी करायची असेल तरी पण सुद्धा करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम होत नाही। मऊ होतात वगैरे असं काही होत नाही। तुम्ही लगेच पापडी जरी केली, वेळ नसेल तुम्हाला, तरीही छान कुरकुरीत होतात। तर आता बघू शकता रंग पण छान आलेला आहे आणि जी कस्तुरी मेथी जी आहे ती मध्ये मध्ये पापडीमध्ये आपल्याला दिसणार आणि खाण्याचा जो फ्लेवर आहे तो डबल होणार आहे याचा। आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये आणखी काय आपल्याला मिक्स करायचं आहे पापडी तयार झाल्यानंतर। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, एक लाईक पण करा आणि एक छानसं कमेंटसुद्धा करा आणि ही व्हिडिओ नक्की शेअरसुद्धा करा। तर आता आपण इथे एक पिठाचा गोळा घेणार आहोत। चपाती आपण लाटणार आहोत, तर ही पातळ, तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ तुम्ही लाटू शकता अशा पद्धतीने। आणि मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये गोळा जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण नॉर्मल चपातीसारखी चपाती लाटायची आहे, पण ती जेवढी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा। ही पापडी खायला खूप चविष्ट लागते, टेस्टी आणि चटकमटक एकदम तुम्हाला पाणीपुरीवाल्याची आठवण येणार। तर या पुरीची तुम्ही पापडी चाट सुद्धा बनवू शकता, भेळ पण बनवू शकता। अशा पद्धतीने आपण चपाती लाटून घेणार आहोत पातळ अशी। छान गोल आकार असा आलेला आहे, बघू शकता तुम्ही। गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सोबत चपाती बनवताना। आता इथे आपली चपाती झालेली आहे लाटून तयार
बघू शकता किती छान मस्तपैकी झालेली आहे, एकसारखी आणि पातळ अशी. तर इथे मी पापडी तयार करण्यासाठी एक वाटी वापरलेली आहे, कारण खूप छोट्या साईजची मला पापडी नको, त्यामुळे मी मीडियम साईजची वाटी एक घेतलेली आहे. जर तुम्हाला छोटी पापडी पाहिजे असेल तर छोट्या साईजची वाटी घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला पापडी जी आहे वाटीने कट करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे छोटी मुलं असतील तर त्यांना स्टारचा जो शेप आहे तो खूप आवडतो. जर तुमच्याकडे कटर असेल स्टारचं किंवा साचा वगैरे, तर त्याने तुम्ही स्टार शेप द्या, ट्रँगल द्या आणि मुलांना जो शेप आवडेल तो द्या, म्हणजे मुलं आवडीने आणखीन खातील. तर इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत, पापडी जी आहे झालेली कट बघू शकता. मी इथे सुरुवातीलाच गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेलसुद्धा झालेलं आहे गरम आणि या एक एक करून आता आपल्याला आहेत पापडी तळून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सर्व पापडी जी आहे तळून घेणार आहोत. पण तळताना आपल्याला लो हीटवरतीच पापडी तळायची आहे. सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे तेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जास्तच गार तेल झालेलं आहे तर तुम्ही आणखी गरम करून घेऊ शकता. पण प्रयत्न करा की लो हीटवरतीच तुम्ही ही पापडी तळली गेली पाहिजे. जर तुम्हाला फुललेली पापडी आवडत नसेल तर आपण जेव्हा चपाती बनवतो तेव्हाच तुम्ही काटे चम्मचनी त्यावरती होल्स करा पापडी कट करण्याच्या अगोदर, म्हणजे पापडी फुलणार नाही. तर इथे आपली पापडी जी आहे ती झालेली आहे तळून तयार बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी कस्तुरी मेथी जी आहे ती पण त्यावरती दिसत आहे आणि त्याचा सुगंध जो आहे तो पण छान येतोय. तर ही एकदम चटपटीत, टेस्टी आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. कारण हेल्दी का आहे, कारण यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा रवा वापरलेला नाही आहे, गव्हाच्या पिठाची आहे. तर तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की शक्यतो गव्हाच्या पिठाचीच रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही पापडी बनवणार किंवा खारी शंकरपाळी बनवणार. ही पापडी खाल्ल्यानंतर तुम्ही भेळपुरीवाल्याकडची पापडी खाणारच नाही. इतकी चटपटीत, टेस्टी आणि एकदम मसालेदार ही पापडी आपली बनून तयार होणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, एक पण काही स्किप करू नका. कारण ही पापडी जेव्हा आपण तयार करतो ती एका दिवसामध्येच संपून जाते, एकही शिल्लक राहत नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत. तर अशी छान आपली आता ही पापडी झालेली आहे तळून तयार. आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडे मसाले. आता मी इथे घेतलेला आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार घेतलेला आहे मीठ. आणि सगळ्यात शेवटी घेतलेला आहे मी इथे 1 चम्मच चाट मसाला. तर चाट मसाल्यामुळे ही आपली पापडी जी आहे चटपटीत, टेस्टी आणि एकदम चटपटीत अशी झालेली आहे आणि ही मुलांना फार फार आवडणार आहे. अप्रतिम अशी टेस्ट झालेली आहे हिची. तर आता इथे मी तुम्हाला 1-2 पापडी तोडून दाखवणार आहे की आपली पापडी जी आहे ती कुरकुरीत झालेली आहे की नाही. तुम्ही ऐकू शकता आवाज. मी ते एक पापडी तोडून दाखवते तुम्हाला. झालेली आहे ना मस्तपैकी कुरकुरीत. एक मी खाऊन पण दाखवते. आलेला आहे ना आवाज. तर मग चला पटकन अशी ही रेसिपी तुम्ही पापडीची बनवा आणि मला एक छानसं कमेंट पण करा, सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी शेअर पण करा. केलं ना मी तुमचं सुट्ट्यांमध्ये मुलांचं खाण्याचं जे टेन्शन असतं ते कमी. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.